पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सोनगीरमध्ये बळीराजाचा संताप। भाव मिळत नसल्यानं 2 एकर कांदा पिकावर फिरवला रोटावेटर। धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत। धुळे जिल्ह्यातील सोनगीर शिवारातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण कांद्याच्या पिकावरती रोटावेटर फिरवलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीला नेल्यानंतर अवघा 500 ते 600 रुपये दर मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांना कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे। कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी 35 ते 40 हजार प्रति हेक्टर खर्च येत असताना कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात असून सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जाते आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। कांदा उत्पन्न शेतकऱ्यांची खूप अवकाळा चालू आहे। त्याचा रोटा मारतायत, काही हमी भाव देत नाही, काही निर्यात बी चालू करत नाही। सरकार साहेबांची एकच विनंती आहे, थोडा भाव द्या, थोडं हे करा। तुम्हाला भाव नाही तर काय शेतकरी आत्महत्या करून टाकी नाही। खताला भाव तुम्ही 700ची थैली 1400ला करून दिलेली आहे, 2000 थैली आहे। रोपाला जाऊ भाऊ, मजुरचा जुन्यावरचा भाऊ, शेतकरी काय करणार आहे? हीच देता तुम्ही, रात्री पाणी भरता, आम्ही 12 वाजता, सकाळी 7 वाजता, नोकरीवाल्यांना 10 वाजता ऑफिस खोलता, सर्वांना 10 वाजता। आम्ही शेतकऱ्यांनी काय करलेलं आहे? रात्री आईच स्वतः आम्हाला, तुम्ही दिनची लाईट देत नाही, काय देत नाही, जंगलात जेमत्या सुटलेला आहे, तरी आम्हाला रात्री बंद, तरी आम्हाला कांद्याला भाव नाही। शेती करून फायदा काय? हत्या करायची पाळी आली आमची। जीवन द्यायला पाहिलं का? जीवन रात्री लाईट गेल्यावर मी पाणी भरायला येतो, इथं दिवस काम करून आम्हाला 1 रुपया भेटत नाही। आम्ही शेती करायची कशी? हा, 300 रुपये रोजाने बाया लावल्या, हा, त्या बायांच्या खर्च निघत नाही, काही 1 रुपये भेटणार नाही। लोटा मारतोय, काय करायचं? कर्ज पजारीपणामुळे आत्महत्या शेतकऱ्यांची यामुळेच होते। आत्महत्या करताय ना शेतकरी, हो दवा पेत आहे बाकी शेतकरी। बोला सरकारला एकच विनंती आहे, सर्वांचा भाव कमी करावा। कांदा 1000 का असताना थैली 2000 थैली 500 करावा त्यांनी, त्यांना ही विनंती। सर्वांचा भाव कमी करा, तर शेतकऱ्यांना पडणे तर काय? कांदे बघा केवढे, मजूर एक पारगा 300 रुपये घेते लावायचे, खताची 2000 रुपये थैली, कांद्याला बघा 500-200 रुपये क्विंटल कांदे, काय पुरवणार आहे? भाडे बी निघत नाही, काहीच नाही। त्यामुळे कर्जबाजारी सर्वांचा भाव कमी करा, कांद्याचा बी कमी राहू द्या, नाही तर मग कांद्याला हमी भाव द्या। आम्हाला 3000 द्या, 3000 नका द्या, 2500 द्या, हमी भाव द्या, हमी राहू द्या। जाशी वाढाव बी नका, कमी बी करू नका। आम्हाला दुसरं काहीच नका द्या, फक्त आमच्या मालाला भाव द्या, दुसरं काहीच नका। आज सर्वांच्या ज्या व्यथा आहेत आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या, आमच्या सोनगीर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्या व्यथा आणि कथा ऐकण्याला शासनाला वेळ नाही। जो तो ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये गुंग आहे आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जागतिक मार्केटमध्ये कांदा उत्पादक जे देश होते आपले खरेदी करणारे, त्यांचा विश्वास राहिला नसल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आराम मरण्याच्या दारी आलेला आहे। रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांच्या नावाने जो उदो होत आहे, कारण की का याला सर्वस्वी जबाबदार आमचा शेतकरी मायबाप आहे। कारण की येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद, नगरपालिका हा जो पैशांचा महापूर झालेला आहे, त्या पैशांच्या महापुरामध्ये संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा, तो आम्ही विकला गेलेला आहे। त्यामुळे आमची कथा शासनाला कोणीच कळवला येणार नाही, कारण की आमच्या कथा ऐकण्यासाठी आमचा शेतकऱ्यांचा दबाव गट नाही नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या कथा कोणी ऐकायला तयार नाहीत। आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे कृषी मंत्री साहेब शेतकऱ्यांना कमीत कमी जो त्यांना भाव आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे। दुसरी गोष्ट, कांद्याची निर्यात सुरू व्हायला पाहिजे। निर्यातीचे धोरण चुकीचे असल्यामुळे आमचा कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पलीकडे आहे। वंदे मातरम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।